शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र भांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे. आपण बघतो मध्य प्रदेशच्या दिशेने बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार झालेलं डिप्रेशन, नंतर डीप डिप्रेशन, नंतर पुन्हा वेलमार्क लो प्रेशर अशा प्रकारे बदलत पुढे सरकायला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान खात्याकडून त्या संदर्भात त्याचा ट्रॅक जाहीर करण्यात आला असून त्याचा पुढचा प्रवास आता पश्चिम बंगालमधून झारखंडकडे होतो आहे. महाराष्ट्रात डीप डिप्रेशनचा पूर्णतः परिणाम होत नसला तरी स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्याकरता अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. WDची निर्मिती ही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाची लक्षणं आहे. एकापाठी एक WD उत्तर भारतात आता दिसू लागले आहेत. याचाच अर्थ मान्सूनचा परतीचा प्रवास होऊन WDचा प्रभाव वाढण्यासाठी आता अनुकूल स्थिती निर्माण होईल. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी अतिशय विरळ स्वरूपात मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. असं वातावरण आता यापुढे बनू शकतं, कारण जवळून एक डिप्रेशन जात असल्यामुळे, एकूणच अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे खेचले जात असल्यामुळे एक स्थानिक अनुकूल अशा प्रकारचं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आणि त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणात मध्यम सरींची शक्यता अधिक आहे. इतरत्र विरळ सरी होतील. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार या सरींचं प्रमाण 17 तारखेला थोडं आणखी वाढू शकतं. त्यापुढे विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे. अगदी 19 तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं. परंतु पावसाचा खंड संपला असा अर्थ होत नाही, कारण पावसाचा खंड हा जवळपास 19 तारखेपर्यंत राहील असा आपला अंदाज होता आणि तोपर्यंत कुठेही मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणार नाही. 20 तारखेपासून अधिकृतपणे महाराष्ट्रातील पावसाचा खंड संपण्यास सुरुवात होईल आणि मोठे पाऊस काही विभागात सुरू होतील. याचा सुरुवात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र अशी होऊ शकते. कोकणातील पावसाचा प्रभाव या दरम्यान कमी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की GFS मॉडेलनुसार साधारण 21 तारखेपासून महाराष्ट्रात पावसात जोर वाढणार आहे. यामध्ये संपूर्ण विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण याही ठिकाणी पावसाळी प्रभाव वाढू शकतो. हे पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वदूर 22 तारखेपासून वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात दक्षिण भागात त्याचा प्रभाव अधिक असेल. हा पावसाळी प्रभाव 23 तारखेलाही या मॉडेलने दाखवला आहे. 24 तारखेला देखील महाराष्ट्रात मोठ्या भागात पावसाळी वातावरण राहणार आहे. 25 तारखेपासून या पावसाचं प्रमाण अधिक वाढू शकतं असा अंदाज आहे. स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज 16 तारखेला विदर्भामध्ये पूर्व भागात किंवा एकूणच पावसाचं प्रमाण वाढू शकतं. दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण स्कायमेटने वाढण्याचा अंदाज दिला आहे. 17 तारखेला देखील मराठवाडा, विदर्भात ढगाळ परिस्थिती, हलक्या पावसाची शक्यता वाढते आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार 18 तारखेला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असं ढगाळ वातावरण वाढेल. विरळ पावसाची शक्यता देखील वाढते आहे, परंतु जोरदार पावसाची शक्यता फार कमी आहे. 19 तारखेपासून खंडाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होईल. ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता वाढते आहे, परंतु महाराष्ट्रातील मुख्य खंडाचा प्रभाव हा 20 तारखेपासून पूर्णतः संपणार आहे आणि विदर्भ, मराठवाडा पावसाचा प्रभाव सुरू होईल. जोरदार पावसाला सुरुवात मराठवाडा, विदर्भातून, पश्चिम महाराष्ट्रातून 21 तारखेला होईल. 22 तारखेलाही स्कायमेटने संपूर्ण महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती दाखवली आहे. 23 तारखेला देखील महाराष्ट्रात अनुकूल पावसाला वातावरण आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण 24 तारखेपासून अधिक वाढेल. 25 तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचा प्रभाव दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असं असणार आहे. तीच परिस्थिती 26 तारखेलाही राहील.
27 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव आहेच, परंतु जवळपास पश्चिम राजस्थानपर्यंत त्याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे. आपण बघतो की एक नवीन पावसाची सिस्टम 28 तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी जवळपास राजस्थानपर्यंत 28 तारखेला पावसाचा प्रभाव निर्माण होतोय. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास इतका सहज आणि सोपा नाही. कोकण किनारपट्टीसहित मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण 28 तारखेला राहणार आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस हा राहील. पर्जन्यछायाच्या प्रदेशात या ठिकाणी खूप पावसाची शक्यता आहे. पावसाचं प्रमाण 29 तारखेलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे आणि पहिल्यांदा आपल्याला 28-29 असं राजस्थानपर्यंत पावसाचं प्रमाण वाढताना दिसतंय. त्यामुळे अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेला ला निनाचा प्रभाव हा या मान्सूनवर जाणवणार हे आता स्पष्ट होतंय. आपण 30 तारखेलाही बघतो, संपूर्ण राजस्थानपर्यंत पावसाळी प्रभाव वाढणार आहे आणि महाराष्ट्रात खूप धो पाऊस या दरम्यान होणार आहे. म्हणजे जवळपास 30 तारखेपर्यंत पावसाळी प्रभाव आहे. आपण पूर्ण 15 दिवसात जरी अंदाज बघितला तर महाराष्ट्रात 22 तारखेनंतर सातत्याने पावसाळी वातावरण राहणार आहे आणि बहुतांश भागात शेतकरी पावसाला कंटाळणार आहे. ECMW मॉडेलनुसार तरी डायरेक्ट महाराष्ट्रावर या डिप्रेशनचा कुठलाही प्रभाव पडताना दिसत नाही. मध्य भागातून ते जात असलं तरी स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं. 17 तारखेला आपण बघतो विदर्भाच्या अतिशय जवळून हे डिप्रेशन जात असल्यामुळे विदर्भाच्या काही भागात पावसाळी प्रभाव हलक्या स्वरूपात निर्माण होऊ शकतो. 18 तारखेला आपण ECMW मॉडेलनुसार बघतो की मध्य प्रदेशच्या अतिशय उत्तरेकडून याचा प्रभाव राहील. 19 तारखेला त्याचा थोडा अंश दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान या भागात दिसण्याची शक्यता आहे. जवळपास 20 तारखेपर्यंत याचा प्रभाव राहील. नंतर याचा प्रभाव कमी होईल. मात्र आर्द्रता राजस्थानपर्यंत पोहोचेल असं दिसतंय. महाराष्ट्रात मात्र 20 तारखेला ढगाळ परिस्थिती वाढणार आहे. दरम्यान जरी आता महाराष्ट्रात पावसाचा खंड चालू असला तरी विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रात आपण यापूर्वी सांगितलेली आहे आणि सध्याही आहे. मात्र हा पाऊस अतिशय अल्प भागात असेल. ECMW मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण 21 तारखेला महाराष्ट्रातून विदर्भ, मराठवाड्यातून वाढायला सुरुवात होईल. 22 तारखेपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा दक्षिण, विदर्भ दक्षिण, मध्य महाराष्ट्र असं सुरू होईल. 23 तारखेला देखील महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव वाढेलच, परंतु बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीकडून पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे भारतामध्ये. या मॉडेलनुसार तरी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि तीव्र स्वरूपाचा प्रभावी अशा प्रकारचा मुसळधार पाऊस महाराष्ट्रामध्ये 25 तारखेपासून सुरू होईल असं दिसतंय. म्हणजे पावसाची तीव्रता 25 तारखेपासून अधिक वाढण्याची शक्यता आहे. जे डीप डिप्रेशन तयार झालंय त्याची तीव्रता बऱ्यापैकी अधिक आहे, परंतु महाराष्ट्रावर त्याचा फार डायरेक्ट परिणाम नाही. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, राजस्थान असं याचा प्रभाव राहणार आहे. जेव्हा एखादं डिप्रेशन राजस्थानपर्यंत पोहोचते तेव्हा ते परतीच्या पावसाला अडथळा निर्माण करते असं स्पष्ट आहे. 18-19 तारखेपर्यंत आपण बघतो त्याचं अस्तित्व जवळपास राजस्थानच्या दरम्यान राहणार आहे आणि त्यामुळे परतीचा पाऊस एकदम जलद गतीने राजस्थानमधून सुरू होईल असं काही वाटत नाही. मात्र वाऱ्यांची दिशा बदलणं आवश्यक आहे आणि आपण यापूर्वी बघितलेलं आहे. वाऱ्यांची दिशा ही साधारण 22 तारखेला बदलताना आपण बघितलेली आहे. आपण बघतो 21 तारखेला नवीन चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात आकार घेऊ लागते. त्या दरम्यान वाऱ्यांची दिशा मात्र बदलताना दिसते. कमी दाबाचा प्रभाव 21 तारखेपर्यंत राजस्थानातून संपून जाणार आहे. म्हणजे 22-23 पासून महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होईल आणि पावसाचा जोर महाराष्ट्रात वाढणार आहे. साधारण 25 तारखेपासून हा जोर अधिक वाढेल असं सर्वच मॉडेल दाखवत आहेत. आपण पुढील 5 दिवसाचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रात विशेष पावसाचा प्रभाव दाखवण्यात आलेला नाही.
म्हणजे पावसाचा खंड पुढील 5 दिवस सातत्याने राहणार आहे, जवळपास 20 तारखेपर्यंत. नंतर मात्र या अंदाजात बदल होतोय. त्यानंतरच्या 5 दिवसामध्ये मात्र आपल्याला दिसतंय की महाराष्ट्रात अनेक विभागात मेघगर्जनेसह विजांच्या जोरदार पाऊस सुरू होणार आहे. या मॉडेलनुसार आपण बघतो संपूर्ण कोकण किनारपट्टी, जवळपास मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असे पावसाळी क्षेत्र आहे. मात्र याच्यात उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहील, तरी देखील स्थानिक वातावरणामुळे याही भागात पाऊस होणार आहे. त्यामुळे साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनच्या काळात कमी पडलेला पाऊस किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी पडलेला पाऊस ही गरज या काळात भरून निघणार आहे. आज थोडं सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं. महाराष्ट्रात स्थानिक थोडं वातावरण निर्माण होऊ शकतं, परंतु याचा प्रभाव फार कमी असेल. 17 तारखेला या मॉडेलने फारसं पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही. कोकण किनारपट्टीला पावसाचा प्रभाव राहणार आहे. थोडं विरळ पावसाळी वातावरण जालना, बुलढाणा किंवा वाशिम, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया परिसरात होऊ शकतं. थोडं सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा कोकणातही हलक्या सरींची शक्यता कायम आहे. मुख्य हवामानातील बदल 19 तारखेला सुरू होतील. नंदुरबार, धुळे, जळगावच्या काही परिसरात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 20 तारखेपासून हवामानात मोठे बदल होतील. ढगाळ परिस्थिती, पावसाचं अनुकूल वातावरण असं अनेक विभागात सुरू होईल. महाराष्ट्रात 21 तारखेपासून प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होणार आहे. विदर्भातून जोरदार पाऊस सुरू होईल. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल. आपण सध्या बघू शकता की 22 तारखेला उत्तरेकडून वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि हे वारे डायरेक्ट उत्तरेकडून येऊन बंगालच्या उपसागरात जात आहेत. म्हणजे एक मोठी चक्राकार स्थिती यामुळे निर्माण होऊ शकते. आणि दरम्यान आपण बघतो की 22 तारखेला मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण आपल्याला 22 तारखेला बघायला मिळेल. 23 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण असं जोरदार पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. बहुतांश भारताच्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 24 तारखेला पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. 25 तारखेपासून महाराष्ट्रात खूप पाऊस सुरू होणार आहे आणि शेतकरी पावसाला कंटाळणार आहे. हा पाऊस बंद कधी होणार असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.